नमस्कार. आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये आलेल्या भाविकांची सेवा करण्यासाठी स्वच्छतेची टीम म्हणून क्लास 1 अधिकारी, IT इंजिनियर व डॉक्टर, वकील, मोठमोठ्या कंपनीचे मालक यांचे आईवडील ही सेवा करतायत. यांची आपण आज मुलाखत. रामकृष्ण हरी पंढरीचा परिवारमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आता आपण पत्राशेड मध्ये आलेलो आहोत आणि इथं स्वच्छता करणारी स्वयंसेवक टीम आहे आणि ते आळंदीवरून पंढरीची सेवा करण्यासाठी आले आहेत. आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करू. नमस्कार मामा. नमस्कार. काय नाव? आनंद अभिषेक. कुठून आलाय तुम्ही? आळंदीहून. मुख्य आळंदी. किती लोकांची टीम आहे तुमची? 500 लोक. 500 लोक. काय काय करता तुम्ही तिथे? स्वच्छतेचं समजा काम करतात. स्वच्छते समजा काम करता. काय वाटतं ही जी सेवा करत असताना काय वाटतं? आनंद वाटतो. आनंद वाटतो. आनंद वाटतो. बर. किती लोक आहेत यामध्ये? 500 लोक आहेत. कुठून कुठून उठले ते? बीड, हिंगोली, परभणी, नांदेड आणि पुणा. बोला. म्हणजे 500 लोक आहेत. 500 लोक आहेत. हे कसे गोळा करता? हे तुमच्याकडे म्हणजे यांचं कॉन्टॅक्ट कसं झालं आणि तुम्ही एक आहे मावली म्हणतात की आम्ही नंबर लावला होता, आता नंबर आला, म्हणजे काय प्रकार आहे तो? म्हणजे कसा लावला नंबर? ज्यावेळेस मी वैयक्तिक स्वतः मी सेवा केली 5 वर्षे वैयक्तिक एकट्यानं. तिथून पुढे मग थोडं आम्हाला जास्त सहभागी केलं मामानं. बरोबर. मग तिथून पुढे म्हणले तुमचं तुम्ही स्वतः करा. स्वतः करा म्हणलं. त्यानंतर मग अर्ज लिहा म्हणले. मग मला लिहिता काहीच येत नाही. मग मी त्याच्या म्हणजे लिहून द्यायला त्याच्याकडून घेतला अर्ज लिहून. अर्ज द्यायला मग साहेबानं घेतलं. मग तिथून पुढे T-शर्ट छापले. फक्त पहिल्या वारीला 21 लोक होते. फक्त 21 लोक सुरुवातीला. आणि मग एक मास किती वर्ष? त्याला 7 वर्ष ट्रस्टी झालं नाही समजा. ठीक आहे. 7 वर्ष झालं. तर ट्रस्टी सुद्धा केली. एक मास्टर मिळाला. मास्टरने ट्रस्टी करून दिलं. मग समजा आम्ही 7 जण बॉडीवर आहेत. समजा पदशीर इतका नंबर आणि इतके लोक चांगले आहेत ना. फोन लावल्या बरोबर आहेत. मयाला कोणाचाच फोन नाही माझ्यापाशी. आता ही जी सगळी गोळा केली टीम तुम्ही, ही तुमच्याशी कशी सुटली? समजा ते त्या लोकांना कसं माहिती आहे की तुमच्याकडे आज? आता पांडुरंगाने कसं दिलं सेवा जी आहे याला तुम्ही काय देता ह्या लोकांना? काय ना फुकट मोबदला. पण आता त्या सुद्धा पेत नाही. ते ब्रश करा तुम्ही हे सोडून द्यायला म्हणा. चहा पाहिजे चहा सुद्धा तुमचा घेणार नाही. होय, नाही पेणार. शेतच्याकडे काय काय करून घेता तुम्ही? सेवा म्हणजे हे समजे आपले पाण्याची हे साफसफाई. जवळ 4 ते 5 देवस्थान आहेत बघा. औंढा, पुन्हा ते पैठण, जेजुरी, कासोड आणि आळंदी हे 4-5 देवस्थान हे स्वतःची सेवा करून घेतो. प्रत्येक देवस्थानाला जातात पत्र येते मला मी जातात. होय. हो. समजा टोटल मी घेतो असं जवळजवळ मी 15 ते 16 वर्षापासून याच जाते. माझ्या एका मुलाला 1.5 लाख रुपये पगार आहे. एक मुलगा बिल्डर आहे. आणि मी आता अधिक महिन्यापासून इकडेच आहे. ही खरी वारी आहे. मुलगा बिल्डर आहे. दुसऱ्या मुलाला किती पगार आहे? 1.5 लाख रुपये पगार. 1.5 लाख रुपये महिन्याला पगार आहे. आणि तुम्ही निस्वार्थी सेवा करता? निस्वार्थी सेवा करतो. मी हाय प्रॉपर परभणी जिल्ह्याचा गंगाखेड तालुका, पण मी आळंदी मध्ये रहिवासी झालो. तिथे 2-3 ठिकाणी प्लॉट सुद्धा आहेत आपले. समजा आनंद देवाने केला. काहीच कमी नाही. निस्वार्थी सेवा करायची. आता मागायचं काय नाही. काय नाही मागत. काहीच मागायचं काहीच मागायचं नाही. काय नाही. फक्त एक उपकार आमचे आता म्हणजे मामा. बुडाच्या सुरुवातून मामाने आम्हाला सुरुवात लावली. म्हणजे मामाला मी कधीच सर मामा दाखवा येत आहे. ज्याने हे खरं ही संकल्पना स्वच्छतेची कुणीतरी अंमलात आणावी, सांगावी, तर जे सांगितलं ते घ्यायचं. माऊलीचे मी सांगा मामाचं नाव काढत मला म्हणजे असं भूक येते का? म्हणजे मी मामाला कधी सरणार. काय ही सेवा सुद्धा मिळवून देण्यासाठी कुठंतरी कोणाची तरी एखादा पांडुरंगच कोणाच्या रूपाने उभा राहावा लागतो. आणि पांडुरंगाच्या माऊलीची चरणाची सेवा करण्याची संधी मिळवून देण्यासाठी हे जे मामा उभं राहिलेत, आपण नुसतं फोटो घेत. ओके. ही व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने ही संकल्पना मांडली आणि या लोकांना जे क्लास 1 अधिकाऱ्यांच्या आई वडील जे सगळी टीम आहे, ही लोक आज निस्वार्थी आणि मोफतमध्ये सेवा करतायत. सेवा कुठली करतायत तर झाडणे, लोटणे, तिथली सगळी कचरा व्यवस्था उचलणे, कचरा काढणे, याच्या पद्धतीची सेवा करतायत ही लोक. तर तुमचं
तुमचं हे नियोजन कसं आहे? ह्याचं जेवण खाणं कोण करतं? हे आम्ही स्वतः पण करतो नाही जेवण आम्ही जर समजा मला जेवायची तर जेवतो बर. आणि यांना सहज की शासनाकडे जेवण शेवण असते आळंदी पंढरपुरातच फक्त देवस्थान आणि आमच्या मामाने आम्हाला माऊली सेवा मंडळ श्री माऊली सेवा मंडळ हा. यांनीच आम्हाला सुचवलं की हेच हे तुम्ही करा. बर बर बर. आणि मग ती सेवेला सुरुवात केली हा, तुम्ही? मग त्यांनी आम्हाला सेवा नाही तर आम्ही दोघं बिगर कपड्याची सेवा केली आहे यांनी. होय. वा वा वा. ह्याच्या टीमाची ही तुमची टीम आहे तिकडे पलीकडली घ्या. नाव काय? छायाबाई भाऊराव दुर्गे, गाव? कानेगाव, हिंगोली जिल्हा, हिंगोली जिल्हा. हिंगोलीवरून आलाय? अलीकडे. अलीकडे आहे. वा. जिल्हा हिंगोलीच पण बाळापुरात. बाळापूर. काय वाटतं ही स्वयंसेवक सेवा करत असताना? लय आनंद वाटते, आनंद मन भरून गेलं. बर. हो, खूप आनंद वाटायला असा हमेशा करावं. किती वारी आहे तुमची? आम्ही वाऱ्या खूप केल्या पण यावर्षी शिवेला लागलो. सेवेला यावर्षी लागला? हो. बर. 4-5 वर्ष झाला आम्ही मिटकायलो सेवा करायसाठी, अच्छा. पण बापून आम्हाला योग आणलाय. वा वा. ही सेवा करण्याचा योग्य आला. नाव? मंगलबाई नानाराव वाघमारे, गाव? कानेगाव. काळेगावच का? काय वाटतं सेवा करता? आनंद वाटते. आनंद वाटतो. वारकऱ्यांची सेवा करणं ह्यात आनंद आहे. लय आनंद मावली. नाव सांगा? बाजीराव दैफळे. गाव? पैंदा. पाथर्डी. पाथर्ड. काय करता तुम्ही? सेवा करतो. सेवा करतो. काय वाटतं सेवा करून? भरपूर आनंद वाटतो सेवेमध्ये. गावाकडे पाऊस पाणी झालं थोडसा पेरण्या वगैरे झाल्या? रामकृष्ण बरं. रामकृष्ण. काय हो? मारुती दुर्गे. गाव? कानेगाव, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. किती लोकांची टीम आहे तुमची? आमची 28 लोकांची. हिंगोली जिल्ह्यात आलेली? हिंगोली जिल्ह्यात. हिंगोली जिल्ह्यात. काय काय करता तुम्ही यामध्ये? आम्ही सेवा सगळे झाड झुड बर. पाणी वाटते हा. पाणी वाटप? पाणी वाटप जिथे जिथे लावली सेवा तिथे सगळं सर्वांनी. मग काय वाटतं सेवा करून? खूप खूप छान. तुम्ही एवढ्या टीम मध्ये आता खूप छान आनंद येतो. आनंद येतो. नाव सांगा? भागीरथ बाई बापूराव दुर्गे, कानेगाव. कानेगाव. किती वारी? किंमत 35 वारी होय. याची आखाडीची वारी 35 होय पायाची. आता या वेळेला सेवा करायला मिळाली, कसं वाटतं? वारीतून आलो, लोणातून. वारी तुम्हाला? लोणातून आलो. 4-4 महिने 2 वेळेस राहिलो इथं पंढरपूरला. चतुर्मासाला. वय किती वय? नाही का 76. 76व्या वर्षी सुद्धा वारी करून सेवा करावीशी वाटते. काय मागणं बरं आता काहीच पांडुरंगाला? मागायचं नाही, फक्त सेवा करायची. बाकी दुसरं काय लागत नाही. मागायचं नाही काय? काहीच मागायचं. सगळं दिलं पांडुरंगाने. वा. तुमच्यासारखे नातू आता मी डॉक्टर झालेले आहेत. तू डॉक्टर आहे? 3 नातू आता डॉक्टर. नाताची बायको नोकरीला आहे मुंबईला. बर. सगळं आनंद आहे. आणि तुम्ही सेवा झाडलोटीची करताय? हो. भरपूर गेलं तुमच्या आशीर्वादाने मला. आता काय मागायचं नाही? काही मागायचं नाही, वा. फक्त सेवा करायची. दुसरं काय मागायचं नाही. होय. हो. ही सगळी टीम कानेगावचीच आहे असं दिसतंय, कारण बरेचसे यात कानेगावचे आहेत. तर तुमचं नाव सांगा? नंदाबाई बालाजी दुर्गे. किती लोक आहेत तुम्ही? आम्ही 28. आता चालत आला का तिथून? कसा आला तुम्ही वारीला? आता रेल्वे आलो आम्ही. रेल्वे आला? हा. किती दिवसाची सेवा आहे? आमची 5 दिवसाची. 5 दिवसाची. काय वाटते सेवा करत लय असताना? आनंद वाटतो. आनंद वाटतो. लय आनंद. काय मागणं पांडुरंगाला? काय नाही, सेवा मागली, सुख शांती मागली, काय मागायचं. काय नाव? माझं नाव शिंदे भीमराव वाघमारे, गाव? कानेगाव. कानेगाव. बरोबर. काय मागितलं पांडुरंगाला सेवा करून? काय मागायचं? का निस्वार्थी सेवा आहे? शांती मागायचं, फक्त सुख शांती. सुख शांती. नाव? सत्वशीला विलासराव दुर्गे, राहणार कानेगाव. कानेगाव. बरोबर. किती वारी आहे? ही पहिल्या वेळेस आला आम्ही. पहिल्या वेळेस. काय वाटतं हे सगळं काय नाही, बघितलं? आनंद वाटते. सगळी सेवा ते करायला भेटायची पांडुरंगाची. बर. सेवेत आनंद आहे. हो. काय मागणं काय पांडुरंगाला? काय मागणं काहीच नाही. काहीच नाही. नाव? प्रेमीला माधव दुर्गे, कानेगाव. कानेगाव. काय वाटतं सेवा करताना? खूप आनंद वाटते. काय काय करता येतं? साफसफाई, पाणी वाटप, हा. जे वाटलं ती सेवा करायची जमल ते. नाव सांगा? सुनीता पांडुरंग वाघमारे. काय वाटते सेवा करताना? चांगलं वाटते, आनंद वारी किती वेळ? वारी दुसरी. दुसरी. मागच्या वारीला पण सेवेला होता? सेवेला नाही, यंदा सेवेची संधी मिळाली. वा वा, चांगली गोष्ट आहे. आता काय मागणं पांडुरंगाला? काय करते सोना नातू? काय काय शेती? शेती करते? शेती आहे गावाकडे. झाले का पाऊस पाणी? पाऊस आला कमी आहे जरा. कमी आहे. पेरण्या तर झाले का?
पेरणी झाले झाले सांगा नाव सांगा कमल सुभाष मोरे कानेगाव हा मला अशी सेवा करायला लय आनंद वाटते असं लय आनंद वाटते. आनंद वाटला हो मला असं झाडा वाटते फुलझाडी करा वाटतं दरवर्षी हो दरवर्षी वाटते किती वारी आहे? ही दुसरी वारी वय या वर्षी नंबर लागला शेवीला शेवेला हो. आनंद वाटते आता. लय आनंद वाटते आनंद वाटला हा लय आनंद नाव सांगा केसरबाई कोंडीकर औरमारे कानेगाव चालेल किती वारी आहे पहिलीच वारी आहे आमची शेवीची शेवेची काय वाटतं सेवा करताना? चांगली होती ते कसा नंबर लागला आहे शेवेला आमचा नंबर नवीला किती दिवसाचा म्हणा लावायला आमचा नंबर लागला आम्हाला माऊलीच्या इथं. नाव बालाजी नारायण गुरुजी गाव राहणार कानेगाव कालेगाव किती वारी आहे? आम्ही वारीला याच झाला हा. पण शेवेला एकदा नंबर लागला ना आमचा पहिली बाई नंबर लागला शेवेला कुठं नंबर लावले की ही आपली बापली लागली बापून लावले आणि आमची गावातली आजी आहे ना ती हा. गुरुजी बर हे म्हणले बा येता का आम्ही हा, काय बरं, अडचण नाही, येऊ शकतो काय नाव परशुराम कांबळे मी पुण्यात करताय बर आणि समजा मला तेवढ्याची आम्ही स्कीम तयार केली बरं. माऊली सेवा मंडळ म्हणून बर आणि कचरा बिचरा समजा साफ करायचा हा. साहेबांनी सांगायचं आम्ही ऐकायचं यांना यांच्याकडून कळून घ्यायचं बर मग आता काय किती लोक आहेत टीम मध्ये आता 200 लोकांची आम्ही आता तसे 500 लोक आहेत बर पण इथं ऑर्डर आम्हाला 200 लोकांची असते फक्त होय जिकडे तिकडे वेगळं वेगळं हे किती दाखव जरा मागं सर. खाली नाही, राहू दे. पुढे. आतमध्ये घरी तो घाण सगळे आम्हाला काही घाण वाटतच नाव सांगा, नाव. इंदवय बाजीराव दैफळे ही सगळी करत असताना काय काही नाही आनंद वाटतो आनंद हा वाटतो आनंद वाटतं लय करावा अजून होय हा लय आनंद म्हणजे वाटतो माऊलीची सेवा करण्याचा आनंद वाटतो आनंद वाटतो लय आनंद वाटतो उपाशी करावा वाटत काय करत मुलं वगैरे एक मुलगा 2 मुली येतात काय करते मुलगा इंजिनियर आहे मुली मालक इरिगेशन मध्ये शाळेत येतात थोडस पाठीमाग हा. मालक इरिगेशन मध्ये आहेत मुलगा इंजिनियर आहे आणि माऊली सेवा करते तुमचं अभिनंदन करावं इतकं सोड आहे खरं तर लय सेवा काय यात काय वाटतं देवाला काय मागावं वाटतं काहीच नाही सेवा देवाची निस्वार्थी हा, सेवा हा, हा. आणि फक्त शरीराला चांगलं ठेवा देवाची सेवा हाताने काढावा सेवा करण्यासाठी शरीर चांगलं ठेवावं चांगलं ठेवा हे तेच मागणी. हे बाकीचं खरं काही भक्ती नाही. हे खरं निस्वार्थी भक्ती म्हणावी लागेल सेवा करण्यासाठी हा जन्म जावा काय नाव शोभा सुरेबान बडे गाव पाथर्डी तालुका तुम्ही पण स्वयंसेवकच आहे हा काय वाटतं सेवा करताना आनंद वाटतो म्हणूनच येते होय. मुलगा ते मालक प्राध्यापक होते बर मुलगा इंजिनियर आहे 2 मुली शिक्षक आहेत हा. मुलगा प्राध्यापक आहे मुलगा नाही मालक मालक प्राध्यापक होते मुलगा इंजिनियर आहे हो आणि मुली शिक्षक आहेत आणि तुम्ही आज सेवा करायला आलाय हो नेहमी. काय वाटतं आनंद वाटतो आनंद वाटतो फक्त देवाकडे पायी मागते बाकी देवाला काहीच मागत नाही बर खूप छान वाटतं म्हणूनच येते भिशे महाराज म्हणत असते तिथंच करा तुमचं वय झालं हा पण मी म्हणत असते मला ही सेवा द्या मला ही सेवा आवडते सेवेचाच आनंद आहे सेवेतच आनंद आहे काय नाव मंगल गोरक्षी शिरसाट गाव पाथर्डी अहमदनगर अंबड काय किती वय आहे वय आता 68 68 आहे काय करतात मुलं वगैरे मुलं माझा मुलगा जर्मनीला आहे सुनबाई मुलगा मुलगा जर्मनीला आहे हो, हो. बर आणि मालक उपप्राचार्य येते अकोला कॉलेजला बर संगमेर अकोल्याला बर आणि मुलगा जर्मनीला किती आहे. दिवस झाला आहे तो 10 वर्ष होऊन गेले मुली सुनबाई मुलगा दोघं पण आहेत किती पॅकेज आहे हा? पगार पॅकेज सुनबाईला आता मी सत्य बोलते पांडुरंगाच्या दारात हा. 10 लाख रुपये महिने सुनेल माझ्या महिन्याला 10 लाख रुपये सुनेला हो, मला हा, मुलगा फार मोठी माझ्या नावे कंपनी आहे बर तो म्हणजे तो इंजिनियर होता आपल्या देशात कंपनीचा त्याला- मालक आहे हो मुलगी सुनेला 10 लाखाचं महिन्याला महिन्याला पॅकेज आहे. खोटं नाही आणि या माऊलीच्या नावावर स्वतःच्या मुलाची जर्मनीमध्ये कंपनी आहे कंपनीच्या पूर्ण देशात म्हणजे तो पूर्ण देशाशी संपर्क करतो हा. जर्मनी युरोप खंडात भारतामधल्या किती का मुलांना काम देतो तो आणि याच्यामध्ये पण सांभाळलं त्यांनी आपल्या कोरोनामध्ये बऱ्याच मुलांना इंदोर पर्यंत सांभाळलं त्यांनी सर्व्हिस दिली म्हणजे एका कंपनीचे स्वतःच्या नावावर कंपनी असणारे आणि ज्यांचा मुलगा त्या कंपनीचा मालक आहे माझ्याच नावे कंपनी तुमच्या नावाची कंपनी आहे ही खरं तर निस्वार्थ भक्ती आहे आणि ही खरी सेवा आहे हीच इथं माऊलींच्या चरणी आहे. तुम्हाला काय म्हणजे हे सगळं आल्यानंतर काहीच वाटत नाही. सेवा करताना फक्त पांडुरंग माऊली आणि पांडुरंग होय काय मागणं काय असतं काहीच नाही
दिलं ते भरपूर आहे. चांगलं होऊ दे. सांगितलं पांडुरंगाला म्हणलं तुझी सेवा करू दे हा. नाही तर दिंडीत येऊ दे पण पांडुरंगाने इथपर्यंत आणलं मला. सेवा करायची म्हणलं कोणाला नीट करतो ही सेवा सगळी निस्वार्थी. वा वा वा. ही खरं सेवा आहे, ही खरी वारी आहे म्हणावं लागेल.